हा रूल आपण शिकत आज. द इंडेक्स ऑफ द प्रॉडक्ट. प्रॉडक्ट म्हणजे गुणाकार, कोशंट म्हणजे भागाकार. ऑफ टू नंबर्स. टू नंबर्स म्हणजे दोन संख्या. दोन संख्याचा भागाकार किंवा गुणाकार याचा इंडेक्स. गुणाकार किंवा भागाकार त्याचा इंडेक्स कसा, त्याचा नियम काय आहे. म्हणजे दोन संख्येच्या गुणाकाराच्या असं लिहायचं. डेट टाकायची 3/10/2020. रूल नंबर 3 टाकायचं. रेट पण असल्या द इंडेक्स ऑफ द प्रॉडक्ट ऑफ कोशंट ऑफ टू नंबर्स. दोन संख्येच्या गुणाकाराच्या किंवा भागाकाराच्या घाताचा नियम. आता नियम नंतर लिहून देतो, पहिल्यांदा गणित समजून सांगतो. गणित समजून सांगलं का पटकन समजते. ठीक आहे. इथं लिहायचं 3 × 5 raised to the power 4 घेऊ. किती घेऊ? 3 × 5 raised to the power 4. आता हे गणित कसं सोडवायचं, याच्यातून काय नियम निघतो. आता 3 × 5 raised to power 4. कोणत्याही संख्येला आपण जर इंडेक्स जेवढी संख्या असेल तेवढा आपण काय करतो, मल्टिप्लाय करतो. मग इथं बघा 3 × 5 आहे. हे किती वेळा आहे? 4 वेळा. मग एक वेळ झालं. 3 × 5 2 वेळा झालं. 3 × 5 3 वेळा झालं. 3 × 5 4 वेळा. 3 × 5चं मल्टिप्लिकेशन किती वेळा? 4 वेळा. 1 2 3 4. आता काय करायचं, आपण त्याचे ब्रॅकेट काढून टाकायचे. गुणाकारामध्ये ब्रॅकेट ठेवले नाही तर काही फरक नाही पडत. ठीक आहे. त्याचे ब्रॅकेट आपण काढले. आता सगळ्या 3 जवळजवळ आणू. एक वाला 3, हा एक 3, एक 3, दिस 3 अँड लास्टवाला दिस 3 मल्टिप्लाय. हा वाला 5, नंतर हा वाला 5 घेतला, हा वाला 5 घेतला, तर हा वाला 5 घेतला. झाले. 5 किती वेळा आहे? 1 2 3 4 आणि 3 1 2 3 4. किती वेळा आहे? 3 वेळा. हे मल्टिप्लिकेशन. 3 किती वेळा आहे? 4 वेळा आहे. गुणेला 5 किती वेळा आहे? 1 2 3 4. चालेल. किती सोपी आयडिया. याच्यावरून काय लक्षात येते? 3 × 5 raised to power 4. जर आता या दोन वेगवेगळ्या संख्या असेल आणि त्याला घातांक पूर्ण ब्रॅकेटला बरं का एखादी संख्या असेल तर हा जो इंडेक्स आहे कोण 4, हा 3ला होते आणि 5ला होते. हा इंडेक्स 3ला जाते, इथं 4, इथं पण येते 4. कशात आलं? कळलं ना. 3 × 5 दोन संख्या आहे, तर हे संख्या लिहून घ्यायच्या बेस, आणि त्याचा इंडेक्स हा दोघालाही कॉमन आहे. हाच 4 3ला येते आणि हाच 4 इथं येते. आता ॲन्सर सोडत असताना समोर हे वालं एवढं लिहायचं नाही. हे ओढ, ही ओढ. आता हे या गणितात लिहा, फक्त हे समजण्यासाठी होतं. याच्या समोरचे गणित काय येईल मी ते तुम्हाला सांगतो, दुसरं गणित समजून. ठीक आहे. हे लिहून घ्या बरोबर. दुसरं गणित 6 × 7 ब्रॅकेटला raised to power 5. याचं सोल्युशन कसं आहे बघूया. पहिल्यांदा संख्या लिहून घ्यायची. 6 × 7 raised to power 4 इज इक्वल टू. आता या दोन्ही संख्येला कॉमन 5 इंडेक्स आहे. मग 6 raised to the power 5 × 7 raised to the power 5. अलग अलग काळजी सेपरेट झालं. एवढंच उत्तर. काय कठीण आहे का? नाही. याच पद्धतीनं भागाकाराचे राहते. काय राहते? भागाकाराचे. आता हीच संख्या आपण अशी घेतली वेगळ्या पद्धतीनं. 5/8 आहे आणि याला इंडेक्स आहे 3. काय आहे? इंडेक्स 3. आता याचं तुम्हाला हे करून सोडून दाखवतो सोल्युशन. गुणाकाराचं असेल तर ॲन्सर लिहिताना एकाच स्टेपमध्ये करायचं. आता भागाकाराचा कॉन्सेप्ट सांगतो पहिल्यांदा कसं होते ते. आता 5/8 हा कोशंट आहे. 5/8 आहे. raised to power 3 आहे. म्हणजे 5 किती वेळा आहे? 5/8 एक वेळा झाला. 5/8 2 वेळा आहे आणि 5/8 3 वेळा आहे. 5/8 किती वेळा? 3 वेळा. 1 2 3.
आता वरचा गुणाकार वरतीच लिहायचा आणि खालचा गुणाकार खालीच लिहायचा. हे झालं मल्टिप्लिकेशन फॉर्म. किती सोपी आहे. 5 1 2 3 5 किती वेळा आहे 3 वेळा आहे. 8 किती वेळा आहे 3 वेळा आहे. किती सोपी आहे की नाही. आता गणित सोडवताना एवढं सोडत बसायचं नाही. कसं सोडायचं गणित सोडवताना 5/8 क्यूब आहे तर हाच क्यूब याला जातो इथं आणि हाच क्यूब इथं येते. ठीक आहे. दोन्ही संख्येला सेपरेट केला ना सेपरेट क्यूब होते. खालचे बेस मात्र बदलत नाही. आता गणित करत असताना 3/10 आहे याला रेस्ट टू पॉवर 5 आहे. आता याचा आन्सर सोडवताना डायरेक्टच सोडवायचं. आता 3/10 रेस्ट टू पॉवर 5 इज इक्वल टू 3 रेस्ट टू 5 आणि 10 रेस्ट टू 5 असं सेपरेट. म्हणजे ब्रॅकेटला जर त्याचा इंडेक्स असेल तर तो सेपरेट संख्येला आपल्याला घेता येते आणि असा असेल तर असा कॉमन काढता येते. दोघांनी मिळून एकच. ठीक आहे. चौथा रूल लागला आपल्या इंडेक्सचा. द पॉवर ऑफ अ नंबर इन इंडेक्स फॉर्म. इंडेक्स फॉर्म जी संख्या असते म्हणजे घातांकित संख्या तिला पुन्हा अजून दुसरा पॉवर म्हणजे पॉवरवर डबल पॉवर. घातांकित संख्येच्या घाताचा नियम. याचं एक्झाम्पल शिकू आपण. आता 10ला घातांक 2 आहे. 10 स्क्वेअर्ड किंवा 10 रेज टू पॉवर 2 या संख्येला पुन्हा डबल घातांक. पहा पहिलंच याला घातांक आहे आणि या घातांकित संख्येला पुन्हा डबल घातांक आहे. दिस इज इंडेक्स नंबर 10 रेज टू पॉवर 2 आणि या इंडेक्स नंबरला पुन्हा पॉवर किती आहे 4 देऊन आहे. तर याचा नियम का निघते पहिल्यांदा कॉन्सेप्ट समजून घेऊ आपण. 10 स्क्वेअर आणि त्याला डबल 4. आता पाहून घ्यायचं 10 स्क्वेअरचा किती वेळा गुणाकार 4 वेळा. 10 स्क्वेअर मल्टिप्लाय 10 स्क्वेअर मल्टिप्लाय 10 स्क्वेअर मल्टिप्लाय 10 स्क्वेअर. ठीक आहे. आता याचा बेस सारखा आहे. आपण पहिल्या नियमात शिकलो होतो बेस सारखा असेल तर त्याच्या इंडेक्सची बेरीज होते. तर इथं आहे 10. ठीक आहे. आता 2 किती वेळा आहे 4 वेळा आहे. 2 आहे 4 वेळा. 1 2 3 4. 2 किती आहे 4 वेळा म्हणजेच काय होईल 10 रेज टू पॉवर 2 चौक 8. म्हणजे इथं काय लक्षात येतं आपल्याला सरळ काय लक्षात येते 10 स्क्वेअर याला रेज टू 4 असेल तर या दोन संख्येचा काय होतो गुणाकार. याचा हे इंडेक्स आणि त्या इंडेक्सचा पुन्हा डबल इंडेक्स या दोघांचा काय होतो गुणाकार 10 रेज टू पॉवर 8. गणित सोडवताना बिलकुल एवढं या पद्धतीनं सोडवायचं शॉर्टमध्ये. ठीक आहे. हे पहिल्या गणितात करायचं बाकी गणितात असं करायचं नाही. त्यानंतर आता दुसरं गणित 9 क्यूब रेज टू पॉवर 5. आता हे जर सोडवायचं असेल आपल्याला कसं सोडवायचं इज इक्वल टू 9 क्यूब रेज टू द पॉवर 5 इज इक्वल टू घातांकित संख्येचे घात आहे मग 9 रेज टू पॉवर 3 किंवा 9 क्यूब मल्टिप्लाय याचा गुणाकार कोण टाकायचा 5 किती होईल इज इक्वल टू 9 रेज टू पॉवर 15. लक्षात. या पद्धतीनं ॲन्सर काढायचे 2 स्टेपमध्येच. आता हे काय पाहिलं आपण. आता इनवर्स संख्येत आपल्याला पाहिजे आहे. इनवर्स संख्या म्हणजे मायनसवाल्या त्या कशा होईल. याला घातांक -2 हे तिसरं गणित पाहू आपण आणि याला पुन्हा घातांक किती -4 घेऊ आपण. पहा याला घातांक -2 आणि याला संख्येला पुन्हा -4 असं आहे. तर काय करायचं हे मायनस आहे आपल्या पहिल्या नियमानुसार पहिल्या का दुसऱ्या नियमानुसार इनवर्समध्ये घ्यायचं.
1/5 मायनस 2 रेस टू पॉवर -2 आणि त्याला घातांक आता -4 आहे तर खाली घेतल्यामुळे +4 झाला. आता काय होईल याच्यामध्ये या दोघाचा गुणाकार किती वेळा 5⁻² मल्टिप्लाय 5⁻² मल्टिप्लाय 5⁻² मल्टिप्लाय 5⁻² किती होते 1/, पायासारखा आहे 5 -2चा किती वेळा गुणाकार 1 2 3 4 इज इक्वल 1/4 दुने 8 -8. आता खालच्या संख्येत मायनस असेल तर ही वरत घ्यायची असेल तर 1 नाहीसा होतो 5/5 असेल तर 5 होते. इकडे मायनस असेल तर इथं आपोआप प्लस होते. आता बाकी गणित सोडत असताना एवढं सोडण्याची आवश्यकता नाही. एवढं लिहून घ्या. दुसरं गणित सांगतो. चौथं गणित (8⁻³ आणि त्याला पुन्हा -6 घेऊ इज इक्वल टू मग गणित लिहून घ्यायचं इज इक्वल टू -3 मल्टिप्लाय -6. आपल्याला माहीत आहे गुणाकार पहिला गुण घ्यायचा sin 3 18 मायनस गुणिले मायनस प्लस इथं प्लसच राहणार. इथं मायनस वगैरे येणार नाही. पॉझिटिव्ह लिहिलं तरी चालते नाही लिहिलं तरी चालते. या पद्धतीने लिहून घ्यायचं. ठीक आहे. आता पाचचं गणित आता दोन्ही इथं मायनस आहे. एखादी प्लस असेल तर 7⁻³ आणि वरतं घेतलं आपण 2 याचं काय होईल -3 मल्टिप्लाय 2 3 दुने 6 निगेटिव्ह गुणिला पॉझिटिव्ह निगेटिव्ह -6 येईल. इथं लिहून घ्या. त्या ठिकाणी आपण थांबवायचं.